इचलकरंजी शहरातील कबनूर हायस्कूल परिसरात दोन मुलांमध्ये 10वी पासून वाद होता। काल शाळेचं स्नेहसंमेलन झाल्यानंतर दोघे समोरासमोर आले आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला। एकमेकांच्याकडे बघून घेण्याची भाषा देखील झाली। त्यानंतर 4 अल्पवयीन मुलांसह शुभम कोळेकर यानं प्रसाद डिंगणे आणि सौरभ पाटील याच्यावर चाकूनं वार केला। यामध्ये प्रसाद डिंगणे याचा जागीच मृत्यू झाला तर सौरभ पाटील हा जखमी झाला। त्यानंतर 4 अल्पवयीन मुलांसह शुभम कोळेकर फरार झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी शुभम कोळेकर याच्यासह 4 अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता। आज शुभम कोळेकर याच्यासह 4 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे। त्या सर्वांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं शुभम कोळेकरला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर अन्य 4 अल्पवयीन मुलांची बाल सुधारगृहात रवानगी केली।